कधी विचार पडला का भंडारा जिल्ह्याचे नाव भंडारा का पडलं म्हणून? तर भंडारावाल्यांनो, MS36 टूरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. 1821 या सुवर्ण वर्षात भंडारा जिल्ह्याची स्थापना झाली आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1960 साली महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्हा सामील झाला. 1999 साली भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा तयार झाला. तर भंडारा जिल्ह्याचे नाव भंडारा या शब्दावरून पडलेलं आहे. भंडारा जिल्हा हे संपूर्ण नैसर्गिक संपत्तीने भरून आहे, म्हणून भंडार असे नाव उच्चार करू करू भंडारा असे नाव पडले. गोंड राजांनी बांधलेल्या तलावांमुळे आपल्या जिल्ह्याची व्याख्या तलावांचा जिल्हा अशी सुद्धा आहे. 17व्या शतकात बांधलेले तलाव आज 3,500 पेक्षा जास्त आहेत. जसे की भंडारा जिल्ह्याला धानाचे कोठार सुद्धा म्हटले जाते. या जिल्ह्यात तांदूळ मोठ्या प्रमाणात उत्पादन होते आणि तेच तांदूळ एक्सपोर्ट संपूर्ण भारतात तसेच परदेशात सुद्धा होते. म्हणून भंडारा जिल्ह्याला राईस बॉल ऑफ महाराष्ट्र असे सुद्धा म्हटले जाते. पूर्वकाळात भंडारा जिल्ह्याला ब्रास सिटी असे सुद्धा म्हटले जात होते. ब्रास सिटी म्हणजे पितळ नगरी. अर्थातच या भागात पितळ भांड्याची मोठी उत्पादन आहे. या मागचा इतिहास सांगायला गेलं म्हणजे पूर्व विदर्भात 5 भांडे देण्याची प्रथा होती. त्यावरून इथे भांड्याचे प्रमाण खूप जास्त वाढण्यात आले. भारतातील पूर्व उत्तरेकडून आलेले कासार आणि दक्षिणेकडून आलेले पांचाळ यांनी या कामात प्रगत आणले. ब्रिटिश काळात संपूर्ण भारतात आणि स्वातंत्र्यानंतर परदेशात सुद्धा या भागातील भांड्यांचे एक्सपोर्ट वाढले. आणि आमची सिरीज MS36 टूर हे एन्जॉय करण्यासाठी आजच आमची ID मिस्टर मुसाफिर 36 ला फॉलो करा.